आप सब देख रहे हैं लोक गर्जना। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सरचिटनीस मुंबई प्रदेश सांता क्रूज वेस्ट के विवेक गोविंद पवार ने लोक गर्जना न्यूज़ से एक्सक्लूसिव बातचीत की। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की स्थापित रिपब्लिकन पार्टी का 69वां वार्षिकोत्सव 3 नवंबर को महाड की क्रांति भूमि में मनाया जाएगा। समारोह का उद्घाटन केंद्रीय मंत्री रामदास आठवले करेंगे। विवेक गोविंद पवार ने सभी आरपीआई के कार्यकर्ताओं से रिक्वेस्ट की है कि महाड क्रांति भूमि में 68वां वर्धापन दिन पर सभी पहुंचे। मुंबई से कई सारे बसेस भी कार्यकर्ताओं के लिए अरेंजमेंट्स किए गए हैं। वैभव कांबले, लोक गर्जना की रिपोर्ट। वैभव कांबले, लोक गर्जना न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज भीमवाडा या ठिकाणी विवेक पवार आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज वर्धापन दिन येत्या 3 तारखेला होणार आहे। महाड या ठिकाणी आपण विवेक पवार साहेब यांना त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया। वर्धापन निमित्त आज विवेक पवार साहेब, आप तुमचा प्रथम नाव? मी विवेक गोविंदराव पवार, सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई प्रदेश। एक माझ्या सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व सन्माननीय कार्यकर्त्यांना विनंती करतोय, दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी क्रांतिभूमी महाड येथे आपण पक्षाचा 68वा वर्धापन दिन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करत आहोत। वास्तविक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला फार मोठी पार्श्वभूमी आहे। बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचे फार मोठे पुरस्कर्ते होते, म्हणून ज्या भारत देशामध्ये निकोपाशी लोकशाही नांदावी असं त्यांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी पंतप्रधान नेहरूजी यांच्या मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्रीपदाचा राजीनामा देऊन ते बाहेर पडल्याच्या नंतर त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना ठेवली। भारत देशामध्ये एक मजबूत असा सर्वार्थानं पक्ष असावा आणि त्याचं नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असावं असं बाबासाहेबांना वाटत होतं। त्यानुसारच त्यांनी एक खुलं पत्र लिहिलं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने किंवा त्या पत्रानुसार त्यांनी त्याची एक प्रत आचार्य आत्रे, SM जोशी, त्याच्यानंतर त्यांच्यासारखे जे काही मोठमोठे नेते होते त्यांना पाठवले आणि त्या पत्राच्या आधारावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करून एक काँग्रेसला मजबूत असा पर्याय ठेवावा असं बाबासाहेबांना वाटत होतं। परंतु बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर अवघ्या 55व्या दिवशी 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्याच्यानंतर ती संकल्पना थोडी मागे पडली। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी पण फार जबरदस्त होते। दादासाहेब गायकवाडांसारखे जे महान नेते होते त्यांनी शेवटी 3 ऑक्टोबर 1957 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली आणि त्या स्थापनेला आज 3 ऑक्टोबर 2025 रोजी 68 वर्ष झाली आणि तो कार्यक्रम ॲक्च्युली 3 ऑक्टोबर 2025 रोजी महाडला होणार होता, परंतु पावसाच्यामुळं हा कार्यक्रम उद्या 3 नोव्हेंबर 2025 रोजी महाड येथे आपण करत आहोत। साधारणतः आपल्या पक्षाच्या माध्यमातून किती बसेस निघणार आहेत? मुंबईतून बऱ्याच ठिकाणी आपले कार्यकर्ते बसेस काढणार आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येणार आहेत। कारण काय की खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पूर्ण भारतभर त्याचा प्रसार जर कोणी केला असेल तर केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब। आणि आज जर आपण पाहिलं की भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम भारतमध्ये आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार फैलावला आहे, त्याच्यामध्ये माननीय रामदासजी आठवले साहेबांची फार मोठी भूमिका आहे। धन्यवाद। आपल्याला विवेक पवार साहेबांनी आपल्याला चांगलंच मार्गदर्शन दिलेलं आहे। येत्या 3 तारखेला महाड या ठिकाणी वर्धापन निमित्त सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्याचप्रमाणे विवेक पवार साहेब यांना लोक गर्जना न्यूज चॅनलमध्ये जोडले गेले होते, त्यानिमित्त त्यांना वर्धापन निमित्त व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने व लोक गर्जना न्यूज चॅनलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा।
त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूकबद्दल त्यांच्या मनोगत, त्यांचं मत काय, त्यांच्याकडे आपण जाणून घ्या. येणाऱ्या महानगरपालिकेच्या वतीने आज निवडणूक होणार आहे, तर त्यानिमित्त तुम्ही काय तुमचं काय म्हणत होते? मुंबई महानगरपालिकाच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर आशिया खंडामध्ये सर्वात मोठी अशी महानगरपालिका आहे. देशाचा जर विचार आपण केला तर मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आणि गोवा राज्याचा अर्थसंकल्प हा एक आहे. म्हणजे केवढी उच्च अशी उलाढाल ह्या कॉर्पोरेशनमध्ये होते. वास्तविक पाहिलं तर मुंबईच्या जनतेच्या जीवनाशी निगडीत असलेली मुंबई महानगरपालिका आहे आणि तिची निवडणूक सध्या डिक्लेअर झालेली आहे. मगाशी तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे ह्या कॉर्पोरेशनमध्ये आमची भाजपबरोबर युती आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या भारत देशाचे समाज कल्याण राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब ह्या निवडणुकीच्या बाबतीत, जागा वाटपाच्या बाबतीमध्ये हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेतच. परंतु तुम्ही मला विचारल्याप्रमाणे माझं मत सांगतो की भाजपाच्या मुंबईच्या नेत्यांनी, महाराष्ट्राच्या नेत्यांनी किंवा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला किमान 20 ते 25 जागा सोडाव्या आणि या 20-25 जागा सोडताना देखील 10 ते 15 सीट्स या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला कशा विजयी करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. कारण आज जर का आपण पाहिलं गेले अनेक वर्ष रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आज रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा भाजप बरोबर आहे आणि म्हणून आज संसद राजकारणात जर बघितलं तर आपले देखील नगरसेवक हे महापालिकेमध्ये निवडून गेले पाहिजेत आणि यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता हा महायुतीमध्ये सक्रिय आहेच. तर ह्या बाबतीमध्ये त्यांनी विचार केला पाहिजे. तुमचं असं काय मत आहे की रामदास साहेब आठवले साहेबांच्या त्यांच्या गटातून त्यांच्या म्हणजे सीट यावं काय ना यावं नगरसेवक मधून? आता तुम्ही बोलता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं युती आहे तुमची, युती नसताना तुमचे साधारणतः आपले रिपब्लिकन पार्टीच्या वतीने त्यांचे एक सीट यावं, त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? नाही, भाजप बरोबर आमची युती आहेच. इलेक्शन मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो कार्यकर्ता आहे तो भाजप बरोबर खांद्याला खांदा लावून काम करतोय. तर ज्याप्रमाणे भाजपचे नगरसेवक होतील त्याप्रमाणे आमचा देखील नगरसेवक झाला पाहिजे आणि म्हणूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जिथे जिथे ताकद आहे तिथे तिथे भाजपाने आम्हाला उमेदवारी द्यावी. अतिशय चांगला त्यांनी मुद्दा मांडलेला आहे की त्यांनाही एक सीट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्यांना एक सीट मिळालीच पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांच्याही विवेक पवार साहेबांचं पण चांगलंच मत आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांच्या वतीने येणाऱ्या महानगरपालिकेच्या वतीने त्यांना एक सीट मिळाली आहे. त्यांच्या असं तसं मनोगत त्यांनी मांडलेलं आहे. त्याचप्रमाणे वैभव कांबळे, लोकगर्जन न्यूज चॅनल.